आपण शिकतो आहोत अर्थपद्धती. अर्थ म्हणजे पैसा. या जगात श्रीमंतीला आणि पैशाला महत्त्व आहे हे भर्तृहरींनी त्या काळामध्ये ओळखलं होतं. आता माणूस म्हटला की त्या माणसाच्या सगळ्या प्रवृत्ती जेव्हा केव्हापासून माणूस पृथ्वीतलावरती जन्माला आलेला आहे या सगळ्या प्रवृत्तींसह जन्माला आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही काळात माणसाच्या या सगळ्या प्रवृत्ती आपल्याला बघायला मिळतात कमी जास्त प्रमाणामध्ये. आपण जसं युगांची कल्पना आहे आपल्याकडे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये माणसांच्या या प्रवृत्ती आहेतच, पण कमी जास्त प्रमाणात आहेत आणि म्हणून त्या त्या युगाला ते नाव पडलं असेल. सत्ययुगामध्ये सत्याला जास्त महत्त्व आहे, तसे लोक जास्त असतील म्हणून सत्ययुग. मग त्रेतायुग, मग द्वापारयुग म्हणजे कृष्णाचं युग आणि आता कलियुग. पण आज आपण ज्या माणसांच्या प्रवृत्ती पाहतो त्या आधी नव्हत्याच असं काही नाही आहे. त्या प्रवृत्ती कायमच होत्या आणि म्हणून ह्या प्राचीन साहित्यकारांनी जे जे काही अनुभवाला आलेलं लिहून ठेवलेलं आहे त्या गोष्टी कालातीत आहेत. कालातीत याचा अर्थ प्रत्येक काळाला लागू होणाऱ्या आहेत. आलं लक्षात? त्यामुळे भर्तृहरींनी काय ऑब्झर्व केले ते बघूया आणि आजच्या काळाला ते कितपत लागू होतं आहे. जसं आत्तापर्यंत आपण मूर्ख माणसाची लक्षणं, विद्वान माणसाची लक्षणं, मानी माणसाची लक्षणं ही सगळी बघितली. ही आजच्या काळातही तितकीच लागू आहेत, त्यात काहीच फरक पडलेला नाही विशेषचा. तसं आता अर्थपद्धतीवर बघूया. भर्तृहरी म्हणतात आहेत, जात, वंश, शौर्य, सद्वृत्ती हे सगळे गुण धनाविना तुच्छ मानले जातात. जर पैसा नसेल तर या गोष्टींना कोणी जुमानत नाही. आपल्यालाही व्यवहारामध्ये हाच अनुभव येतो की जो माणूस श्रीमंत आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे, त्याचं सगळेजणं उदो उदो करतात. आणि जो दरिद्री आहे पण बाकी सद्गुणांनी युक्त असेल तर गुणाला कोणी मोजायला जात नाही. फार कमी लोक असतात की जे गुणांना जाणतात. आपण मागच्या सेमिस्टरला आपण सुभाषितं शिकलो होतो. त्यामध्ये हे सुभाषित शिकलो होतं की गुणी लोक, गुणांना जाणणारे लोक जे आहेत ते कमी आहेत जगामध्ये. बरोबर आहे? आणि पैशाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण एक कुठला तरी सुभाषित तेव्हा शिकलेलो होतो. त्यामध्ये हाच अर्थ होता की संपत्तीच्या समोर बाकी सगळ्या गोष्टी तुच्छ आहेत. म्हणजे ज्याच्याजवळ संपत्ती आहे त्याच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या. मग तो रूपवानही असतो, तो कीर्तिवानही असतो, त्याचा वंशही चांगला असतो, असं पण एक सुभाषित आपण शिकलो होतो. तोच अर्थ इथे भर्तृहरीसुद्धा एका श्लोकामध्ये सांगतात आहेत. ज्याच्याजवळ पैसा आहे तोच माणूस कुलीन समजला जातो, त्यालाच पंडित म्हणतात, त्यालाच गुणज्ञ म्हणतात, तोच रूपवान आहे, तोच वक्ता समजला जातो, कारण सगळे गुण धनाच्या आश्रयाने राहतात. हाच श्लोक आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ति. गुणी माणसाजवळ धन नसेल तर त्याला समाजात मान देत नाहीत, पण धनवान व्यक्तीच्या दुर्गुणांकडे सुद्धा समाज दुर्लक्ष करतो. पण कवी म्हणतात, अनितीने जर ऐश्वर लयाला जातं. जरी पैसा असला तरी जर माणसाकडे सत्यता नसेल, अनितीने वागत असेल तर कधीतरी ते ऐश्वर काय होईल आहे, लोप पावणार आहे, लयाला जाणार आहे. अयोग्य ठिकाणी जर दान दिलं तरी धन नष्ट होणार आहे. आपण मला वाटते कालच कुठल्या तरी एका श्लोकामध्ये पाहिलं होतं की धन आणि तारुण्य या दोन गोष्टी अशा आहेत की त्या कधी टिकत नाहीत. अच्छा नाही, तुम्हाला नाही सांगितलं, मी एका ठिकाणी गोष्ट सांगायला गेले होते. त्या गोष्टीमध्ये प्रश्न होता. त्यामध्ये कालिदास एका ठिकाणी पाणी प्यायला म्हणजे प्रवासाला निघालेले असतात आणि नमस्कार सर, थँक्यू. ती गोष्ट अशी होती की कालिदास जे आहेत ते प्रवासाला निघालेले आहेत आणि त्यांना तहान लागली प्रवासामध्ये. एका ठिकाणी बघितलं त्यांनी विहीर आहे आणि विहिरीवरती एक वृद्ध स्त्री जी आहे ती पाणी भरते आणि मग ते तिच्याकडे जातात आणि म्हणतात, माई मला तहान लागली आहे, पाणी मिळेल का? त्यावेळेला वृद्ध स्त्री म्हणते, मी काही तुला ओळखलं नाही, त्यामुळे आधी तू तुझा परिचय दे. आणि मग त्यावेळेला ते परिचय देताना म्हणतात की मी अतिथी आहे. पहिल्यांदा ते उत्तर देतात की मी प्रवासी आहे.
ती बुद्धश्री म्हणते तू कसला आला प्रवासी? प्रवासी तर या जगात दोनच आहेत, चंद्र आणि सूर्य, कायम फिरत असतात. तू काय कायम फिरतो का? तू नाही प्रवासी. तू कोण आहे ते नीट सांग. त्यावर ते म्हणतात मी अतिथी आहे. ती म्हणते तू कसला आला अतिथी? अतिथी या जगात दोनच आहेत, धन आणि तारुण्य. म्हणजे धन आणि तारुण्य हे दोन्ही टिकणाऱ्या गोष्टी नाही आहेत ना, पाहुण्यासारखे आहेत. आत्ता आहे तर नंतर नाही. तू बरोबर सांग म्हणते, तू नक्की कोण आहेस? ते म्हणतात मी सहनशील आहे. तू कशा झाला सहनशील? सहनशील दोनच गोष्टी आहे, एक धरती आणि दुसरं झाड. ही धरती जी आहे ती पुण्यवान लोकांसोबत पापी लोकांनाही धारण करते आहे. आणि झाड असं आहे की ज्याच्यावर दगड जरी मारला ना तरी तो फळ जे आहे ते गोडच देतो. दगड मारला म्हणून ते कडू नाही देत. तू कसला आला सहनशील? कालिदास हतबल होतात, म्हणतात काय हे, मी काही उत्तर दिलं तरी हिला पटत नाही आहे. ते म्हणतात मी हट्टी आहे. म्हणजे तू कसला आला हट्टी? हट्टी या जगामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक केस आणि दुसरी नखं. कारण केस आणि नखं कितीही कापा पुन्हा वाढतातच. आता कालिदास मात्र अगदी शरण जातात तिला आणि म्हणतात माई ते सगळं जाऊ दे गं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देता येते, पण मला तहान लागली आहे, तू मला पाणी देशील का? म्हणून तिच्या पायावरती डोकं टेकवतात आणि त्यावेळेला ती म्हणते उठ बाळा. आणि तो आवाज ऐकल्याबरोबर कालिदास त्या स्त्रीकडे बघतात आणि अरेच्छा, आता ती स्त्री तिथे नसतेच. तिथे कोण असते तर सरस्वती देवी. ती सरस्वती देवी म्हणते आपल्याला शिक्षणाने ज्ञान व्हायला हवं, अहंकार नाही. हा अहंकार घालवण्यासाठी मी तुझी ही परीक्षा घेतली. या गोष्टीवरनं आपल्याला काय शिकायचं आहे? कालिदासासारख्या थोर साहित्यिकालासुद्धा कधीतरी आपल्या ज्ञानाचा गर्व झालेला आहे. आपण तुम्ही नव्हतात, मी शिकवलं त्यावेळेला, मूर्ख पद्धतीच्या वेळेला मी ही गोष्ट शिकवली की भर्तृहरी मूर्ख कोणाला म्हणतो? ज्याला अक्कल नाही त्याला नाही तो मूर्ख म्हणत. आपण लोक या पद्धतीने बोलतो की काय मूर्ख आहे तू, काय मूर्ख आहे तू म्हणण्यामध्ये आपल्याला म्हणायचं असतं तुला कळत नाही, तुला अक्कल नाही, म्हणजे तू अज्ञानी आहेस असा त्याचा अर्थ होतो. पण असा अर्थ भर्तृहरी नाही म्हणत. भर्तृहरी म्हणतात अज्ञानी लोक चांगले, त्यांना समजावणं सोपं आहे. त्यांना जरी माहिती नाही आहे तरी माहिती दिली तर त्यांना समजेल. विद्वान लोकांना समजावणं आणखी सोपं आहे, कारण त्यांना ऑलरेडी काही ना काही माहिती आहे. पण थोड्याशा ज्ञानाने गर्विष्ठ झालेल्या माणसाला समजावणं अजिबात सोपं नाही. त्या माणसाला भर्तृहरी काय म्हणतात आहे? मूर्ख म्हणतात आहे. आणि हे मूर्खत्व तुमच्या आमच्यामध्ये असतंच. प्रत्येक माणसामध्ये कधी ना कधी ही अवस्था असतेच की आपल्याला माहीत असतं इतकुसं, पण आपल्याला काय वाटतं, आपल्याला खूपच सगळं छान कळतं आहे. आणि कधीतरी मग या आपल्या गर्वाचं घर खाली येण्याची, आपल्यावर फजिती होण्याची कधी ना कधी वेळ प्रत्येकावरती येते. ज्या व्यक्तीला हे समजलं की अरे थोड्याशा ज्ञानाने आपण गर्विष्ठ झालो आहे, खरं तर ज्ञान जगामध्ये किती आहे, मला अजून कितीतरी गोष्टी कळायच्या आहे, आणि हळूहळू जसं त्याला कळायला लागतं तसं त्या ज्ञानाने त्या व्यक्तीमध्ये नम्रता येते, आढ्यता त्याची चालली जाते. तर हा सगळा भाग जो आहे याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणून कवीने काय म्हटलं आहे? अनितीने ऐश्वर्य लयाला जातं आणि अयोग्य ठिकाणी दान दिलं तर धन नष्ट होतं. याचकांमध्ये धनाचा व्यय करणारा पुरुष कृशतेमुळे शोभून दिसतो असंही कवी म्हणतात. धनाचा व्यय करायचा, पण कुठे? चांगल्या ठिकाणी. चांगल्या ठिकाणी दान दिलं आणि त्याच्याकडचं दान जे आहे ते कमी जरी झालं तरीसुद्धा तो माणूस, दानी माणूस जो आहे तो शोभून दिसतो. दुसऱ्या एका श्लोकामध्ये कवी राजाला सचेत करतो की हे राजा, जर तुला पृथ्वीपासून काही मिळवायचं असेल ना तर पहिल्यांदा तिच्या प्रजेचं पालनपोषण कर. फक्तच त्या पृथ्वीकडनं घेण्याचा विचार करू नकोस, देण्याचाही विचार कर. पालनपोषण कर त्या प्रजेचं, म्हणजे मग ही पृथ्वी जी आहे ती कल्पलतेप्रमाणे अनेक फळ देईल. आणि शेवटी कवी म्हणतो की ज्याच्या भाळी जितकं धन लिहिलेलं असेल ना त्याला ते वाळवंटातसुद्धा मिळेल, आणि त्याच्याहून जास्त तो सोन्याच्या मेरू पर्वतावरही जाऊन बसला तरी त्याला मिळणार नाही. ज्याच्या नशिबात जितकं आहे ते त्याला कुठल्याही परिस्थितीत मिळेल. म्हणून उपमा दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत मिळेल म्हणजे काय, वाळवंटात जा, वाळवंटात तर काहीच भेटत नाही, पण त्याच्या नशिबी असेल तर त्याला ते मिळेल तिथेही. आणि जर मिळायचंच नसेल तर तो त्या खजिन्याचा रखवालदार का असेना, खजिन्यामध्ये जाऊन बसणारा का असेना, त्याला
मिळणार नाही. आणि इथे अर्थपद्धतीवरचे आपले श्लोक जे आहेत ते संपतात आहेत.